नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लता या चॅनलवर। आज आपण उरलेल्या पोळ्यांपासून झटपट चविष्ट आणि अगदी कमी साहित्यामध्ये बनणाऱ्या चिकुल्याची ही सोपी रेसिपी नक्की पहा। शिळ्या पोळ्यांचा स्वादिष्ट आणि पौष्टिक उपयोग कसा करायचा हे या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप दाखवले आहे। नाश्ता, दुपारचे जेवण किंवा संध्याकाळचा हलका खाऊ म्हणून हा पदार्थ उत्तम आहे। आपण इथे उरलेल्या पोळ्या आणि वरणापासून हा पदार्थ बनवत आहोत। तर याकरता इथे आपल्याला उरलेले शिळ्या पोळ्या घ्यायचे आहे। इथे मी 1-2 शिळ्या पोळ्या घेतलेले आहे। याचे असे तुकडे करून घ्यायचे आहे। महाराष्ट्रात शिळ्या पोळ्यांपासून बनवल्या जाणाऱ्या या पारंपरिक रेसिपीचे हे सोपे रूप तुम्हाला नक्की आवडेल। माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। इथे आपण शिळं वरणसुद्धा घेतलेलं आहे आणि इथे आपल्याला काही साहित्य लागणार आहे। कढीपत्ता घेतले, आपण टमाटर बारीक चिरून घेतले आहे, कांदे मिरची चिरून घेतलेली आहे। अशा प्रकारे हे सर्व साहित्य आपल्याला स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायचे आहे। इथे मी सर्व साहित्य बारीक चिरून घेतले आहे। इथे आपण गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे। तेल गरम झाल्यावर यामध्ये आपल्याला जिरं मोहरी घालायची आहे। तेल गरम झालेले आहे। इथे आपण जिरं मोहरी घातलेलं आहे। जिरं मोहरी छान तडतडू द्यायची आहे। इथे जिरं मोहरी छान तडतडलं की यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे। इथे आपण कांदा घालून घेतलेला आहे। मिरच्या सुद्धा घालून घ्यायच्या आहे। मिरच्या आणि कांदे हे आपल्याला छान परतून घ्यायचे आहे। इथे मी थोडा वेळ मिरची आणि कांदा परतून घेते। आता इथे कढीपत्ता सुद्धा घालून घ्यायचा आहे। हे आपल्याला छान हलके लाल होतपर्यंत परतून घ्यायचे आहे। इथे बघू शकता आपले कांदे आणि मिरच्या छान अशा लालसर झालेले आहे। असे हलके लालसर होतपर्यंत परतून घेतले आहे। इथे आपण काही सुके मसाले घालणार आहोत। हळद घातलेली आहे आणि थोडंसं तिखट घालायचं आहे। मिरच्या घातली आहे त्यामुळे तिखट तुमच्या आवडीनुसार इथे घालायचं आहे। आणि इथे थोडासा गोडा मसाला घालायचा आहे, नाही घातलं तरी चालेल मसाला। आणि इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे। आणि हे मसाले आपल्याला 1 मिनिट छान परतून घ्यायचे आहे। इथे मी हे मसाले छान 1 मिनिट परतून घेते। इथे आपण हे मसाले परतून घेतलेले आहे। आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेले टमाटर घालून घ्यायचे आहे आणि हे टमाटर आपल्याला छान मऊ होतपर्यंत शिजवून घ्यायचे आहे। इथे मी हे टमाटर थोडा वेळ शिजवून घेते मऊ होतपर्यंत। इथे बघू शकता आपले टमाटर छान मऊ झालेले आहे। इथे आपण टमाटर छान थोडा वेळ शिजवून घेतले होते। आता यामध्ये आपल्याला उरलेलं वरण घालायचं आहे। इथे माझ्याकडे उरलेलं वरण होतं म्हणून मी उरलेलं वरण घालत आहे। तुमच्याकडे नुसत्याच पोळ्या असेल तर इथे तुम्ही पाणी घालू शकता, म्हणजे पाण्यामध्ये सुद्धा आपण हे चिकोल्या करू शकतो। वरण घातल्याने याला डाळ ढोकलीचा छान स्वाद येतो, डाळ ढोकलीसारखं बनते हे। इथे आपण वरण घातलेलं आहे आणि थोडंसं पाणी घालून परत याला पातळ करून घेतलेलं आहे। आता याला आपल्याला छान उकळी काढून घ्यायची आहे। याला मी छान उकळी काढून घेते। इथे बघू शकता आपल्या छान वरणाला उकळी आलेली आहे आणि हे वरणाचं पाणी आपल्याला छान पातळच ठेवायचं आहे। पाणी थोडं जास्तच घालायचं आहे पहिल्यांदा, कारण की यामध्ये आपण पोळ्या घातल्यानंतर हे जसं जसं थंड होते ते घट्ट होते। त्याच्यामुळे जर तुम्हाला रसदार चिकोल्या पाहिजे असेल तर तुम्ही इथे पाणी जास्त घालायचं आहे। इथे आपण पोळ्या घालून घेतलेले आहे। हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये। आणि हे मिक्स केल्यानंतर याला थोड्या वेळ कमी गॅसवर झाकून ठेवायचं आहे आणि थोड्या वेळ याला शिजवून घ्यायचं आहे। इथे मी छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे ताट झाकून याला कमी गॅस करून थोडा वेळ होऊ देते। याला जास्त वेळ होऊ नाही द्यायचं आहे, नाहीतर ते एकदम लगदा होऊन जातो। इथे बघू शकता आपण थोडा वेळ ठेवलं होतं। इथे आपल्या चिकोला छान झालेले आहे, बघू शकता। अशा प्रकारे अशा छान रसदार चिकोल्या तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा। आणि इथे आपण कोथिंबीर घालून घेतलेली आहे। आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। अशा या स्वादिष्ट आणि झटपट होणाऱ्या चिकोल्या तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा। अशा या स्वादिष्ट चिकोल्या खाताना यावर बारीक चिरलेला कांदा आणि लिंबाची फोड नक्की घ्या। धन्यवाद।